महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांचा प्रभाव कायम राहिला आहे। अयोध्येतल्या राम मंदिर हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय असल्यानं त्यावर होणारी प्रत्येक राजकीय प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरते। त्यामुळेच अयोध्येतील राम मंदिर कथित दानचोरीच्या आरोपांवरून आता महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे। या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आक्रमक झालेत आणि त्याने 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्याचं ठरवलंय। याआधी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन झालं होतं। आता उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करत भक्तांच्या श्रद्धेचा विषय पुढे आणलाय। मंदिर दान आणि भक्तांच्या भावनेशी संबंधित मुद्द्यांवर पारदर्शकता असायला हवी अशी भूमिका ठाकरेंच्या पक्षाकडून मांडली जाते। शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलं आहे त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला। दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या राम रक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सरकारला आणि मंदिर व्यवस्थापनाला घेरण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्ष हे आंदोलन केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहे। नाही, मला वाटतं असं कोणी नागपूरला येऊन काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे। आता मी तर रोजच करतो मुंबईच्या माझ्या घरी, म्हणून काय उद्धवजींना इशारा आहे का? कोणाला काय विरोध आहे? रामरक्षा म्हणतं काय नाही, चुका आहे कदाचित, त्या चुका ज्या आहे ते प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती दे। जनतेने केली शिक्षा तेव्हा त्यांना आठवली रामरक्षा। हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्यांना कळलं आहे की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। तर बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हाच त्यांचं राम रक्षा असू द्या, अयोध्या मंदिरावर अनेक वेळा टीका करणाऱ्यांनी आता राम रक्षा म्हणणं एक मोठा विनोद आहे।